नमस्कार मित्रांनो, मीराच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवले आहेत उकडीचे मोदक. हे ऑर्डरचे मोदक आहेत. आता यावर लावून घ्यायचे आपल्याला केशर आणि याला वाफ काढायची आहे. मोदकावर लावायचं आहे केशर. ह्याप्रमाणे मी केशर लावून घेणार आहे मोदकाला आणि नंतर आपण वाफ काढूया. हे बघा, आपण सगळ्या मोदकावर केसर लावून घेतला आहे आणि मोदक आपला किती छान दिसत आहे. हे बघा, किती छान अशा कळ्या पडल्या आहेत आपल्या मोदकाला. आता याला आपण वाफळवून घेऊया. वाफळवण्यासाठी मी घेतली आहे ह्या प्रकारची एक चाळणी आहे, अशी मोठी गोलवाली, आणि यामध्ये मी फॉईल पेपर ठेवला आहे. आता यावर आपण एक एक मोदक ठेवून घेऊया. हे बघा, छान असे आपण मोदक चाळणीत लावून घेतले आहेत. इकडे मी एका टोपामध्ये गरम पाणी करत ठेवलं आहे. त्यामध्ये अर्धा लिंबू घातला आहे, कारण की टोप काळा पडू नये. ॲल्युमिनियमचा टोप आहे, त्यावर आता आपण ही चाळणी ठेवूया. हे आपण मोदक वाफळवाय ठेवले. आता यावर आपण झाकण ठेवून याला 10 ते 15 मिनिटं वाफळवून घेऊया छानपैकी. आपले मोदक आता छान वाफळवून झालेत, आपण चेक करू शकतो. हे बघा, किती छान सुरेख असा कलर आला आहे. आता आपण मोदक खाली काढून घेऊया थंड व्हायला. हे बघा, किती छान आपल्या मोदकाला केशराचा रंग आला आहे. आपण आता एक एक काढून घेऊया. एकदम मऊ असे मोदक झाले आहेत आपले. हे बघा, एकदम मऊ लुसलुशीत. आपण ताटात काढून घेऊया मोदक. पहिले मोदक काढून घेतले, तर आता त्याचप्रमाणे दुसरेही मोदक आपण वाफळवून घेऊया. हे पण 10 मिनिट आपल्याला वाफळवून घ्यायचे आहेत. परत गॅसवर पाणी ठेवलं आहे. हे मोदक आपण वाफळवायला ठेवूया. वापस त्याच्यावर ठेवूया झाकण. त्याच्यावर झाकण ठेवले. आता 10 मिनिटं वाफळवून घेऊया छानपैकी. एक मोदक मी साईडला काढून घेतला आहे. तुम्हाला मी तोडून दाखवते किती सॉफ्ट झाले आहेत. आता यावर घालूया थोडंसं तूप. मोदकावर घालायचं आहे साजूक तूप छानपैकी. आणि एकदम मऊ असे मोदक झाले आहेत. तुम्हाला मी तोडून दाखवणार आहे. एकाच हाताने असे बघा किती लवकर तुटतील असे मोदक झाले आहेत. एकदम छान मऊ लुसलुशीत. तुम्ही पण ह्याप्रमाणे मोदक बनवून बघा, खूप छान लागतात. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.